घरच्या उंबरवट्यावरचं नातं भाग 6. मागील भागात आपण पाहिलं होतं की अमोल हसला. हो, पण कितीही मोठं झालो तरी घरच्या उंबरवट्यावरची माणसं विसरायची नाहीत. सुमनने हसून मान डोलावली. पण एवढ्या मोठ्या कामामुळे आता घर, दुकान आणि नवीन प्रशिक्षण केंद्र हे सगळं सुमन कसं सांभाळणार होती? आता पाहूया पुढं. सकाळी सुमन दुकानात पोहोचली तेव्हा दुकानाबाहेर आधीच काही ग्राहक उभे होते. काल शहरातील कंपनीने सुमनच्या कामाची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. त्या पोस्टमुळे रात्रीपासून तिच्या फोनवर सतत फोन आणि मेसेज येत होते. सुमनने दुकानाचं शटर उघडलं. इतके लोक आज कसे आले? शांता हसत म्हणाली, ताई, तुमचं दुकान आता फक्त गावात नाही, शहरातही प्रसिद्ध झालंय. सुमन हसली, पण तिच्या चेहऱ्यावर काळजी होती. प्रसिद्धी चांगली आहे, पण आता कामही त्याच प्रमाणात वाढणार आहे. तेवढ्यात एक ग्राहक दुकानात आली. तुम्ही सुमनताई ना? हो, तुमच्या कामाची पोस्ट पाहिली. मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी कपडे शिवून घ्यायचे आहेत. जवळपास 50 ड्रेसची ऑर्डर आहे. सुमन क्षणभर थांबली. 50? हो, आणि मला 15 दिवसात हवे. शांताने सुमनकडे पाहिलं. इतकी मोठी ऑर्डर त्यांच्या दुकानासाठी पहिल्यांदाच आली होती. सुमनने शांतपणे उत्तर दिलं, आम्ही प्रयत्न करू, पण प्रत्येक ड्रेसची क्वालिटी चांगली असली पाहिजे. ग्राहक म्हणाली, मला तुमच्यावर विश्वास आहे. ती निघून गेल्यावर सुमनने सगळ्यांना काम समजावून सांगितलं. आपण घाई करायची नाही, प्रत्येक ड्रेस नीट तयार करायचा. ग्राहकांचा विश्वास हीच आपली खरी कमाई आहे. सगळ्यांनी होकार दिला. दुपारी अमोल दुकानात आला. त्याने सुमनला कामात व्यस्त पाहिलं. आज तर दुकानात खूप गर्दी आहे. सुमन म्हणाली, हो, मोठी ऑर्डर मिळाली. अमोल आनंदाने म्हणाला, अभिनंदन. सुमन हसली, अभिनंदन नंतर कर, आधी मला मदत कर. अमोलने लगेच पॅकिंगचं काम सुरू केलं. सुमन म्हणाली, तू ऑफिसमधून थकून येतोस तरीही? अमोल हसला, हे फक्त तुझं दुकान नाही, हे आपलं आहे. सुमन काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. संध्याकाळी कमलाबाई दुकानात आल्या. त्यांनी सगळ्या महिलांना काम करताना पाहिलं. सुमन, तू खरोखरच या घराचा चेहरा बदललास. सुमन म्हणाली, आई, तुमच्या आणि अमोलच्या साथीशिवाय हे शक्यच नव्हतं. कमलाबाई म्हणाल्या, साथ आम्ही दिली असेल, पण मेहनत तू केलीस. तेवढ्यात माया आली. ताई, माझं कॉलेजचं काम झालं. आता मी 2 तास मदत करू का? सुमनने हसत सांगितलं, हो, पण आधी अभ्यास पूर्ण झाला आहे ना? हो, सुमन म्हणाली, हो. माया लगेच पॅकिंगला बसली. दुकानात पुन्हा आशा सुरू झाला. दिवस रात्र काम सुरू होतं. पण 7व्या दिवशी अचानक एक मोठी अडचण आली. शांताने तयार केलेल्या काही ड्रेसच्या मापात फरक दिसला. सुमनने ते ड्रेस पाहिले. हे पुन्हा करावे लागतील. शांता घाबरली, ताई, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. सुमनने तिच्यावर रागावण्याऐवजी शांतपणे म्हटलं, चूक सगळ्याकडून होते, आपण ती दुरुस्त करूया. शांत म्हणाली, पण वेळ कमी आहे. सुमन म्हणाली, मग आपण आज थोडं जास्त काम करू. सगळ्यांनी पुन्हा मशीन सुरू केली. रात्रीचे 11 वाजले. कमलाबाईंनी सगळ्यांसाठी चहा केला. आता पुरे, थोडा आराम करा. सुमन म्हणाली, आई, अजून काम बाकी आहे. कमलाबाई म्हणाल्या, काम कधीच संपणार नाही, पण माणसं थकली तर कामही नीट होणार नाही. सगळ्यांनी काही वेळ विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा काम सुरू झालं. 15व्या दिवशी सकाळी शेवटचा ड्रेसही तयार झाला. सुमनने प्रत्येक ड्रेस तपासला. सगळं व्यवस्थित होतं. तिने आनंदाने श्वास घेतला. पूर्ण झालं. सगळ्या महिलांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. ग्राहक दुकानात आली. तिने एकच ड्रेस पाहिला. सुमनताई, हे तर माझ्या अपेक्षेपेक्षाही सुंदर आहे. सुमन हसली, तुम्हाला आवडले, हेच आमच्यासाठी मोठं आहे. ग्राहक म्हणाली, मला अजून एक ऑर्डर द्यायची आहे. सुमनने आश्चर्याने विचारलं, किती? 100 ड्रेस. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. सुमनच्या चेहऱ्यावर आनंद आणि थोडीशी भीती दोन्ही दिसत होती. ग्राहक पुढे म्हणाली, आणि यावेळी ऑर्डर माझी नाही. मी तुमचं काम माझ्या ओळखीच्या एका मोठ्या बुटीकला दाखवलं. त्यांनाही तुमच्यासोबत काम करायचं आहे. सुमन काही क्षण काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. अमोलने तिच्या खांद्यावर हात ठेवला. सुमन, तू करून दाखवलंस. सुमन हसत म्हणाली, नाही अमोल, आपण करून दाखवलं. त्या रात्री सगळे घरी बसले होते. सुमनने एक निर्णय सांगितला, आपल्याला आता दुकान मोठं करावं लागेल. अमोल म्हणाला, मी जागा पाहायला सुरुवात करतो. माया म्हणाली,
आणि मी माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर तुझ्यासोबत कायम काम करणार. शांता म्हणाली. ताई, आम्ही तुझ्यासोबतच आहो. कमलाबाई हसल्या. सुमन, आता तुझं स्वप्न फक्त तुझं राहिलेलं नाही. सुमनने घराच्या उंबरवठ्याकडे पाहिलं. काही महिन्यापूर्वी याच उंबरवठ्यावर उभी राहून तिला वाटत होतं की तिच्या आयुष्यात स्वतःसाठी काहीच उरणार नाही. आज मात्र तिच्या हातात स्वतःची ओळख होती. ती हळू आवाजात म्हणाली, या घराने मला फक्त राहायला जागा दिली नाही, मला उभं राहायला शिकवलं. कमलाबाईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. म्हणूनच हे घर तुझं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल दुकानातून परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं. सुमनने विचारलं, काय झालं? अमोल काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, सुमन, दुकानासाठी जी नवीन जागा आपण पाहिली होती ना, ती जागा दुसऱ्याने घेण्याचं ठरवलं आहे. सुमनच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. इतक्या मोठ्या ऑर्डर्स मिळाल्यानंतर आता दुकानासाठी जागाच मिळणार नव्हती का? तर मित्रांनो, तुम्हाला हा भाग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भाग 7 नक्कीच बघा. धन्यवाद.